हाय. आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे मॅट्रायसेस. आणि आपण मॅट्रायसेसच्या इंट्रोडक्शनपासून स्टार्ट करूयात. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम इंट्रोडक्शन टू मॅट्रायसेस. सो व्हॉट इज अ मॅट्रिक्स? A matrix is a rectangular array or table of numbers, symbols or expression arranged in row and columns. मॅट्रिक्स म्हणजे असा रेक्टँग्युलर ॲरे ज्यामध्ये नंबर्स हे रोज आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये अरेंज केलेले असतील. इट इज अ व्हेरी पॉवरफुल टूल इन मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्स. The order of a matrix is defined by its number of rows m and column n, written as m cross n. जेव्हा आपण एखादा मॅट्रिक्स बघतो त्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट येते त्याची ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? तर जेव्हा आपण नंबर ऑफ रोज क्रॉस नंबर ऑफ कॉलम्स लिहितो ती त्या मॅट्रिक्सची ऑर्डर होते. समजा एखाद्या मॅट्रिक्समध्ये m रोज आहेत आणि n कॉलम्स आहेत, तर त्याची ऑर्डर आपण m क्रॉस n अशी लिहितो. फॉर एक्झाम्पल, इथे एक मॅट्रिक्स दिलाय ज्यामध्ये 518 हा पहिला रो आहे, 20-4 हा दुसरा रो आहे. म्हणजे रोज किती आहेत? 2. सो नंबर ऑफ रोज आर हियर m इज इक्वल्स टू 2. ओके. कॉलम्स किती आहेत? 5-2 हा एक कॉलम आहे, 10 हा दुसरा कॉलम आहे आणि 8-4 हा तिसरा कॉलम आहे. सो देर आर 3 कॉलम्स. सो n इज इक्वल्स टू 3. सो व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस गिवन मॅट्रिक्स? या मॅट्रिक्सची ऑर्डर काय होणार आहे? रोज 2 आहेत आणि कॉलम 3 आहेत, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 3 अशी लिहिता येते. ठीक आहे. आधी आपण नंबर ऑफ रोज लिहितो आणि नंतर नंबर ऑफ कॉलम्स लिहावे लागतात. इथे 2 रो होते, 3 कॉलम होते, म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 क्रॉस 3 किंवा आपण 2/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणतो. ओके. एखाद्या मॅट्रिक्समध्ये किती रोज किती कॉलम्स आहेत किंवा त्याचे एलिमेंट कुठल्या टाईपचे आहेत ह्याच्यावरनं आपण मॅट्रिक्सचे प्रकार बघतो. यामध्ये सुरुवात करूयात टाईप ऑफ मॅट्रिक्सला. त्यातला पहिला आहे रो मॅट्रिक्स. सो व्हॉट इज रो मॅट्रिक्स? अ मॅट्रिक्स विथ ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असेल अशा मॅट्रिक्सला आपण रो मॅट्रिक्स म्हणणार. यामध्ये कॉलम कितीही असू शकतात. नेक्स्ट इज कॉलम मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स विथ ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. असा मॅट्रिक्स ज्यामध्ये फक्त एकच कॉलम असणार आहे अशा मॅट्रिक्सला आपण म्हणणार कॉलम मॅट्रिक्स. आता इथे सुद्धा रोज हे एक किंवा एकापेक्षा जास्त असू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं रोज आणि कॉलम हे 2 टाईप मॅट्रिक्सचे आपण नंबर ऑफ रोज वरनं पाडलेत, नंबर ऑफ कॉलम्स वरनं पाडलेत. ठीक आहे. रो मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे, त्यामुळे त्याची ऑर्डर 1 क्रॉस n येणार. आणि कॉलम मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असल्यामुळे त्याची ऑर्डर m क्रॉस 1 येणार. नेक्स्ट इज स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स where the number of rows equals to the number of columns is called square matrix. सगळ्यात महत्त्वाचा टाईप. बऱ्याच वेळेस हा वर्ड आपल्या पुढच्या स्टडीमध्ये येत राहणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. तर स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम हे सारखे असणार आहेत. म्हणजे 2 रो असतील तर 2 कॉलम पाहिजेत, 3 रो असतील 3 कॉलम पाहिजेत. म्हणजे नंबर ऑफ रोज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स, m इक्वल्स टू n. सो दॅट इज दी स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके. Next type is rectangular matrix. So what is rectangular matrix? A matrix where the number of rows does not equals to the number of columns, m is not equals to n, is called rectangular matrix. जिथे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स डिफरंट असतील, सारखे नसतील, अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं स्क्वेअर मॅट्रिक्स आणि रेक्टँग्युलर मॅट्रिक्स हे अजून 2 टाईप आपण इथे बघतो. ओके. पुढे जाऊयात. पुढे अजून काही टाईप्स आहेत ते स्टडी करूयात. आता एखाद्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्सच्या टाईपवरनं अजून काही मॅट्रिक्सचे टाईप्स पडलेले आहेत. नेक्स्ट इज झिरो ऑर नल मॅट्रिक्स. सो व्हॉट इज झिरो ऑर नल मॅट्रिक्स? अ मॅट्रिक्स इन विच ऑल एलिमेंट्स आर झिरो इज कॉल्ड झिरो ऑर नल मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स म्हणजे ज्याच्या सगळ्या एंट्रीज, सगळे एलिमेंट्स झिरो असतील त्याला आपण झिरो किंवा नल मॅट्रिक्स म्हणतो. सगळे एलिमेंट्स इथे
झिरो असणार आहेत. नेक्स्ट टाइप इज डायगोनल मॅट्रिक्स. A square matrix where all non-diagonal elements are zero is called diagonal matrix. Diagonal matrix म्हणजे काय? तर असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्या नॉन डायगोनल एंट्रीज झिरो असतील त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे डायगोनलच्या सोडता बाकीच्या सगळ्या एंट्रीज, सगळे एलिमेंट्स हे झिरो असायला पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला आपण डायगोनल मॅट्रिक्स म्हणणार. ओके, नेक्स्ट इज स्केलर मॅट्रिक्स. सो डायगोनल मॅट्रिक्स where all डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. ठीक आहे, असा डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनल एंट्रीज ह्या इक्वल असतील, सारख्या असतील. जर का 1 असेल तर 1 1 1, 2 असेल तर 2 2 2, 3 म्हणजे सारख्या पाहिजेत. एकंदर डायगोनल एलिमेंट्स हे इक्वल पाहिजेत. अशा मॅट्रिक्सला, अशा डायगोनल मॅट्रिक्सला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणणार. नेक्स्ट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑर युनिट मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स फार महत्त्वाचा आहे. आपल्या मॅट्रिक्समध्ये जेव्हा आपण पुढे स्टडी करणार आहोत इन्व्हर्सेसचा किंवा मॅट्रिक्सचे ॲप्लिकेशन स्टडी करणार आहोत, आयडेंटिटी मॅट्रिक्स बऱ्याच वेळेस आपल्यासमोर येणार आहे. तर आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्केलर मॅट्रिक्स व्हेअर ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1 इज कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे असा मॅट्रिक्स जो की स्केलर आहे पण सगळ्या डायगोनल एंट्रीज ह्या कंपल्सरी 1 असतील, बाकीच्या नॉन डायगोनल तर 0 आहेच. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स, जो की आय ने डिनोट केला जातो. ओके, पुढे बघूयात. मॅट्रिक्सचे काही बेसिक ऑपरेशन्स आहेत, ज्यामध्ये मॅट्रिक्स ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन हे एक बेसिक ऑपरेशन आपण स्टडी करतो आणि स्केलर मल्टिप्लिकेशन हे दुसरं ऑपरेशन स्टडी करतो. आधी बघूयात मॅट्रिक्स ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. सो व्हॉट इज रूल? मॅट्रिसेस कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड ओनली इफ दे हॅव द सेम ऑर्डर. दोन मॅट्रिक्सचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन तेव्हाच करता येतं जेव्हा ते दोन्ही मॅट्रिक्स हे सारख्या ऑर्डरचे असतील. म्हणजे दोघांमध्येही नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे सारखे असतील तर त्यांचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन पॉसिबल आहे. अदरवाईज त्यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करता येत नाही. ओके, द ऑपरेशन इज परफॉर्म्ड बाय ॲडिंग ऑर सबस्ट्रॅक्टिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. बघा, मॅट्रिक्समध्ये पर्टिक्युलर पोझिशनचे जर एलिमेंट्स आपण ऑब्झर्व केले, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे पर्टिक्युलर ज्या ज्या पोझिशनचा एलिमेंट आहे त्या त्या एलिमेंटला त्या त्या एलिमेंटशी ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करावं लागत असतं. करस्पॉन्डिंग पोझिशनचे एलिमेंट करस्पॉन्डिंग पोझिशनच्या एलिमेंट सोबत ॲड केल्यास आपल्याला रिझल्टंट ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलेला नवीन मॅट्रिक्स आपल्याला मिळतो. एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे ए हा मॅट्रिक्स आहे ज्याच्या एंट्रीज आहेत 1 2 3 4 आणि बी हा दुसरा मॅट्रिक्स आहे ज्याच्या एंट्रीज आहेत 5 6 7 8. आता जेव्हा मॅट्रिक्सचं ॲडिशन आणि अशाच पद्धतीने आपण सबस्ट्रॅक्शन सुद्धा करतो. इथे ॲडिशनचं एक्झाम्पल आहे. ॲडिशन करत असताना ए आणि बीची आपण 1 + 5 करतो, कारण तो पहिल्या रो आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे म्हणून. सो पहिल्या रो पहिल्या कॉलम मधलं एलिमेंट आहे 1 5, सो 1 + 5 इज 6. अशा पद्धतीने पहिली जी एंट्री आली ती आली 6. आता नेक्स्ट आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. इथे 2 आहे, इकडे 6 आहे. 2 + 6 is 8. Similarly, second row first column 3 + 7 10 and second row second column 4 + 8 is 12. अशा पद्धतीनं आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन करत असताना करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करतो आणि फायनल आउटपुट मिळवतो. ओके, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन इझी आहे. करस्पॉन्डिंग पोझिशनच्या एलिमेंट्सना आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करतो आणि फायनल आउटपुट मिळवतो. ओके, नेक्स्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. रूल: टू मल्टिप्लाय अ मॅट्रिक्स बाय अ स्केलर मीन्स अ सिंगल नंबर, मल्टिप्लाय एव्हरी एलिमेंट इनसाइड द मॅट्रिक्स बाय दॅट स्केलर. म्हणजे जर एखाद्या नंबरने मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करत असू तेव्हा आपण प्रत्येक एलिमेंटला, मॅट्रिक्समध्ये असलेल्या प्रत्येक एलिमेंटला त्या स्केलरने मल्टिप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल इथे देताना 3 × एक मॅट्रिक्स दिलाय 2 0 -1 5
आता 3 जेव्हा मल्टिप्लाय केला जातो या मॅट्रिक्सला, 3 2 ला, 0 ला, -1 ला आणि 5 ला सगळ्यांना मल्टिप्लाय करेल. सो if we perform the scalar multiplication operation, 3 into 2 is 6, 3 into 0 is 0, 3 into -1 is -3 and 3 into 5 is 15. सो स्केलर मल्टिप्लिकेशन परफॉर्म करत असताना प्रत्येक एलिमेंटला आपण तो स्केलर मल्टिप्लाय करतो आणि फायनली आपल्याला स्केलर मल्टिप्लिकेशन केल्यानंतरचं आन्सर नवीन मॅट्रिक्स जो काही आहे तो मिळतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण मॅट्रिक्सचे टाइप्स आणि मॅट्रिक्सचे बेसिक ऑपरेशन्स ज्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन आपण स्टडी केलं. ओके, काही एक्झाम्पल्स बघूयात. सो स्टार्ट फ्रॉम फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स? एक मॅट्रिक्स दिलाय ज्याची ऑर्डर विचारली आहे. आता याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत? 9 to 7 फर्स्ट रो, 1 5 3 सेकंड रो, दोनच रो आहेत. ओके, कॉलम्स किती आहेत? 9 1 1, 2 5 2, 7 3 3, म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम आहेत. ओके, सो 2 क्रॉस 3, yes, 2 क्रॉस 3 is the order of this matrix. So which option is the correct option here? 2 cross 3 is second one. Okay, correct. The matrix has 2 rows and 3 columns, so its order is 2 cross 3. Okay, nice. Next, which type of matrix is this? हा कुठल्या टाइपचा मॅट्रिक्स आहे? बघा, नॉन डायगोनल एंट्रीज ह्या 0 आहेत आणि डायगोनलच्या एंट्रीज ह्या सारख्याही आहेत, म्हणजे हा फक्त डायगोनल मॅट्रिक्स नाही आहे, हा स्केलर मॅट्रिक्स आहे. सो विच ऑप्शन इज दिस? थर्ड वन. दिस इज अ स्केलर मॅट्रिक्स. Okay, it's a diagonal matrix where all diagonal elements are same. That's why it is scalar matrix. Next question. What is the result of this matrix addition? दोन मॅट्रिक्स दिले, त्यांची ऍडिशन केल्यानंतर फायनली आपल्याला कुठला आउटपुट मिळणार आहे? चला परफॉर्म करा आणि आन्सर जे आहे ते माझ्यासोबत टॅली करा. बघा, आपल्याकडे पहिला मॅट्रिक्स आहे -1 5 3 0. याला ऍड करायचंय दुसऱ्या मॅट्रिक्स सोबत 2 2 -2 9. ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण बघितलंय करस्पॉन्डिंग पोझिशनचे एलिमेंट सोबत ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करायचे असतात. इथे ऍडिशन आहे म्हणून -1 2 सोबत ऍड झाला तर तो देणार 1. आता इथे तर फर्स्ट ऑप्शन मध्ये ऑलरेडी 3 दिलाय, हा ऑप्शन आपोआप रिजेक्ट होईल. राहिले हे दोन ऑप्शन. पुढे बघूयात, 5 हा नेक्स्ट 2 सोबत ऍड होईल म्हणून 5 + 2 7. ओके, दोन्ही ऑप्शन मध्ये 1 7 1 7 हे करेक्ट आहे. पुढे बघूयात, आता सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये इथे 3 आणि इकडे -2 आहे, सो 3 + -2 इज 1. सो देयर इज 1 and last 0 + 9 is 9. So correct option is option second. येणारे एलिमेंट जे असतील ते असतील 1 7 1 9. दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, एक्सलंट. अशा पद्धतीने आपण सिंपल ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन मॅट्रिक्सशी करू शकतो. याच्यामध्ये काहीच अवघड गोष्ट नाही आहे, एकदम सिंपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दिस स्केलर मल्टिप्लिकेशन? स्केलर मल्टिप्लाय करत असताना आपण बाहेर जो स्केलर दिलाय तो मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एंट्रीला मल्टिप्लाय करतो असं म्हटलंय. सो -2 इज मल्टिप्लाइड विथ 3 -4 -1 and 6. So what is the resulting matrix? What is the answer? Fast. Okay, बघूयात. -2 into 3 is -6. -2 into -4 is 8 plus 8. -2 into -1 is 2 and -2 into 6 is -12. So which option is the correct option here? लास्ट वन. ओके, परफेक्ट. अशा पद्धतीने आपण एखाद्या स्केलरला मॅट्रिक्स सोबत मल्टिप्लाय करत असताना सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय करून फायनल आउटपुट मिळवतो. ओके, लास्ट क्वेश्चन. अंडर व्हॉट कंडिशन इज द मॅट्रिक्स ॲडिशन A + B इज पॉसिबल? दोन मॅट्रिक्सची ॲडिशन केव्हा शक्य आहे? येस, त्यांची ऑर्डर सारखी पाहिजे. अँड ऑप्शन इज दिस. बोथ मॅट्रिक्स मस्ट हॅव दिस एक्झॅक्ट सेम ऑर्डर M × N. Then and then only we add them. Otherwise the addition is not possible. ओके, परफेक्ट. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रिक्सला स्टार्ट केले. इंट्रोडक्टरी पार्ट बघितलाय फक्त.
याच्यामध्ये आपण मॅट्रिक्सचे टाईप्स बघितलेत, जे बऱ्याच वेळेस पुढे आपल्या डिस्कशनमध्ये येत जाणार आहेत. आणि त्यानंतर बेसिक ऑपरेशन्स जे आहेत मॅट्रिक्समध्ये, जे मॅट्रिक्स ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन आहेत, त्यांच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल स्टडी केले. तर अशी आशा आहे की हा मॅट्रिक्स स्टार्ट झालाय, इझी जाणार आहे, सोपा टॉपिक आहे. फक्त याच्यावर तुमची प्रॅक्टिस फार मॅटर करते, कारण आपण सिली मिस्टेक करून मॅट्रिक्समधले मार्क्स बऱ्याच वेळेस गमवताना आपण ऑब्झर्व करतो. विद्यार्थ्यांच्या चुका ह्या गुणाकारामध्ये, बेरजेमध्ये होतात आणि रिझल्टिंग आउटपुट जे आहे ते आपल्याकडनं चुकत जातात. तर इथे अशा गोष्टी टाळण्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. पुढच्या टॉपिकमध्ये लवकरच आपण मॅट्रिक्स इन्व्हर्स कसा काढायचा ते स्टडी करूयात. थँक्यू सो मच.